दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजवूया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी क्षणी घेऊन जाई सासरा मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस गौरी सांग ना, शिव कसा आहे? मजेत आहे. तो बदलला नाही ना लग्नानंतर? नाही ग. ए गौरी, शिव मेरी अमानत है, इसे संभाल के रखना, सिर्फ इस जन्म के लिए, अगले जन्म में वो मेरा होगा. फिल्मी काही काय बोलतेस तू? एक बार सांग ना, फर्स्ट नाईटला काय केलं तुम्ही? नाही मी काय सांग सांग ना. व्हिडिओज काय झालं? चाय चाय गरमागरम चाय तुला रे, आधी आधी आमच्या गौरीला चाय आणि तुला चाय. हे काय फक्त चहा? पोहे कुठे आहेत? हे मी तू सारखं मला ऑर्डर नको देऊ, मला पण गौरीशी बोलायचं आहे. गौरी मला सांग आता तिकडे काय काय झालं. हा, ती मलाच सांगत नाहीये, तुला काय सांगणार? ए, ती मला सांगेल हा. कळलं काय? आमचं जरा वेगळं आहे. मी तिच्या जवळची आहे, तू लांबची आहे. अच्छा, तू जवळच आहेस आणि मी लांबची आहे, हे कसं? हा, तिच्या माझ्या बाजूला घर आहे, तुझे लांब घर आहे, सिंपल आहे, म्हणून ती माझ्या जवळची आहे. हा, तर तू इकडे कायमची राहायला ये, मग तू पण जवळची होऊन जाईल. काय गौरी? गबरे, अच्छा तू जवळच आहेस ना, मग तिला स्टेशनला घ्यायला का नाही गेलास? मी टूर वरती गेलो होतो ना, दुपारी चालो. हे तुला माहिती तरी पण तू मुद्दामून बोलताय. मी तू पण गौरी, मी तुला आणि शिवला खूप मिस करतो. आम्ही तुला खूप मिस करतो, खूप आठवण येते तुझी. एक सेकंड काय झालं? डोळे बंद कर. अरे डोळे बंद कर ना, 2 मिनिट. गौरी उघडू? हा, डोळे उघड आता, झालं. हे बघ, हे गिफ्ट आहे, हे शिवसाठी आणि हे तुझ्यासाठी. थँक्यू. लग्नामध्ये देताना आलं म्हणून म्हटलं आता देऊया. थँक्यू. थांबा. हे तुझ्यासाठी अरे आणि मी तू हे तुला. हे बघ, हे मला मोठं आहे, मी जवळचे आहे. गबरे, अरे शिवने पाठवलेत गिफ्ट. हे पण आमचं लग्न कुठे झालंय? हे लग्नासाठी नाहीये, शिवने पाठवलेत तुम्हाला. मला वाटलं तो मला विसरला असेल. तू वेडायस का? काही काय बोलतो? शिव कसा विसरेल तुला? हो, पण आम्ही जरा गडबडीत आहोत. म्हणजे मी आणि शिव खूप प्रयत्न करतोय त्याच्या घरच्यांचं मन जिंकण्याचा. नाही नाही, तुम्ही ना, मला काही त्रास नाहीये तिथे, खरंच नाहीये. पण अरे त्यांच्या सुनेबद्दलच्या अपेक्षा वेगळ्या होत्या ना, आणि त्यात मुंबईची मराठी मुलगी म्हटल्यानंतर गोंधळले जरा ते, आणि मी सुद्धा. ऍक्च्युली पण शिव सगळं सांभाळून घेतोय. म्हणजे दोन्ही बाजू सांभाळून घेताना जरा कसरत होते त्याची, पण तरी तो करतोय. म्हणजे मला खूप टेन्शन आलं होतं मध्ये की त्या हाराचं जे झालं ना सगळा तमाशा, तेव्हा काय होतंय, सगळं संपतंय की काय, म्हणजे कळेच ना काही. हो अगं, हाराचं काय? कसलं टेन्शन? काय झालं? नाही अगं, हाराचं म्हणजे काय नाही, शिव जरा बिझी उगाच होता. सावरासावर करू नकोस. तुला शपथ आहे गौरी, सांग काय झालं हाराचं? हे बोल ना गौरी, एवढं काय? आणि आमच्यापासून काय लपवतोय? काय हाराचं काय बोलवत होते? अरे झालं असं की आपण त्या दिवशी आहेर भरत होतो बॅगमध्ये इथून मी जाताना, तेव्हा निशा वहिनी आली आणि ती आपल्याला म्हणाली की तू जे दागिने दाखवत होतीस ना ते
निशा वहिनीला आफ्रिकेच्या जंगलात सोडायला पाहिजे. कसली बाई आहे ही. अयो पण दादाचं कसं होणार मग? मी लग्न करेन त्याच्याशी. तू काय बोलते काय? ते तुला का त्याची काळजी आहे? गौरी, मी तुला सांगितलं होतं ना, ते दागिने खोटे आहेत. हो अगं, शिवने तुझं नाव घेऊनच सगळं सांभाळलं तिथे. म्हणजे त्याने सांगितलं की तुझे होते ते. एक मिनिट हा. वेणू, यात दागिने आहेत. आजीने सांगितलं तुझ्या कपाटात ठेवायला. म्हणजे निशा वहिनीमुळे काही गोंधळ नको अजून. प्लीज ठेवशील? हा हा दे दे. हे नाही पण गौरी, ती खरंच खूप विचित्र बाई आहे. ते कोणाला पण शंडी लावू शकतात. आणि हो, मी घरी दागिन्यांबद्दल काही सांगितलं नाही कोणाला. म्हणजे आई बाबांना उगाच टेन्शन नको ना, म्हणून काहीच सांगितलं नाही. काय ना की निशा वहिनी माझ्याशी कशी वागू देत, पण आई बाबांशी नीट वागते ना, बस झालं. हा, आणि दादाला पण वहिनी बरोबरच आयुष्य काढायचं ना सगळं. हे पण मला वाटत नाही की इतक्या वाईट अनुभवानंतर दादा दुसरं लग्न करू शकेल. म्हणून ते जाऊ दे. मला एक सांग, घरी सगळं नीट आहे ना? कोणाच्या? माझ्या? अरे माझ्या घरी. म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये ना? का ग गौरी? अगं नाही, काही खास नाही. पण म्हणजे मी आल्यापासून बघते आई, आजी, बाबा खूप काळजीत वाटतायत मला. म्हणजे हे ते घर नाहीये जिथे मी लहानाची मोठी झाले. काहीच कळत नाहीये मला. अरे हा अगो काही राहिलं नाही ना तयारीत? अगं तीच चालली ना आई. हा चौरंग घासून पुसून किती हा, वेळ- बरं केलं. त्या पाना दिसली ही न- सुपारी- अगं ही नाही घ्यायची आहे, हा. ही विड्याची पण ठेवली हा, आहेत मी. बरं. सुपारी घेऊया आपण. हे काय समोर दिसतंय ना? हा, हा. हे बघ, बरं. हे ते ठेवते. आणि हार एक इथे हे. इली गो माझी घर बुडवी. तुका काय वाटला मी तुका बासुंदी म्हणतलय? अगं तू एक नंबरची चिचुंदरी. अगं आई काय बोलतेस तू? अगो बोलू दे गो माका. गौरी नाही ना, बोलून घेते मी. तिका लाज नाही वाटली? हा, गरजेच्या वेळी घर सोडून जाताना. तरे तुका सांगतोय, बुडत्या नावेतून ना पहिले चिचुंद्रे बाहेर पडतं. पळपुटी एक नंबरची. अगो आपल्याला उद्या रस्त्यावर यायची येळ येणार आहे. आणि ही पळपुटी. आजी पण मी त्याबद्दल माफी मागितली आहे ना. होय गे बाय, उपकारच केलं. माफी मागितलीस ती. गौरी होती ना म्हणून वाचलीस तू. आई बस आता. हा हा विषय बंद कर. चल निशा, पूजा सुरू करायची ना आपल्याला. यानं बोलवायला हवं. हा काय गो, पूजेसाठी नवीन भांडा आणूक सांगितला होता, आणलं? आजी सॉरी, मी विसरले. म्हणजे ना मी ऑफिस मधनं लवकर निघायचा प्रयत्न केला पण बॉसनी सोडलंच नाहीत. आधीच लग्नाच्या खूप सुट्ट्या झाल्यात ना. होय गे बाय, लग्नाच्या तेव्हा खूप कामं केलीस तू. हा, घर फुकून टाकलास. जावई बापूंनी कधी नव्हे तो तुझ्यावर विश्वास दाखवला, त्यांचा विश्वासघात केला. काय गो सरे? हा, तिका नचीसाठी पसंत कोणी केल्यान गो? आई बस आता हा विषय. तिने मुद्दाम काही केलेलं नाहीये. गौरी येईल कुठल्याही क्षणी. हा बर. आणि रेडिओ काय केला? कट्ट्यावर ना? हो. गो जा, सासऱ्याक बोलवून आण जा. मी म्हणजे एकटी? असा कर, बरोबर हत्ती, घोडे, पक्षी, हा, सनई, चौघडे सगळ्या घेऊन जा. एक नंबरची काम चुकार बाई आहे. घर फुंकून टाकल्यान पण माझ काय गेलो नाही अजून. नाही आजी पण असू दे असू दे, मी बोलवून आणते. काय नको, जाऊन दे त्या का.
अगं हे बघ, त्या निमित्तान जावई बापूंची माफी माग, कळला? त्याका सांग माझा चुकला, मला माफ करा. हा, आता काय होईल माहितीया, उद्या गौरी सासरी गेली ना की तो ज्वालामुखी फुटात आणि मग तुका कायमचा माहेरी जाऊक लागतला. तसं नाही आजी, पण काय पण पेन काय? हा, अगो त्यांचा राग बघितलंस ना, मग जा माफी माग त्यांची. ही आजी ना पाताळ यंत्री बाई आहे, मुद्दाम त्रास देते मला. काय गो, मनातल्या मला माका काय शिव्या देतस? अगो जा, जाऊन माफी माग त्यांची. ही म्हातारी अशी ऐकणार नाही. जाते. अगं काय आहे आई, का हट्टाला भेटली आहेस तू? तुला माहिती आहे ना यांच्यासमोर ही एकटी गेली तर काय होईल. माहितीये माका, म्हणून मुद्दामच पाठवलंय ते का. जावई बापू किती रागावले होते बघितलंस ना. रात्री गेली पळून ती आपल्याला टाकून माहेरी, तेव्हा नाही ती का काय वाटला. म्हणूनच म्हणते ना, गौरी इली म्हणून जावई बापू काय बोलले नाहीत, कळला? पण आता त्यांचा तो उसळता राग आहे ना, तो एकदा बाहेर पडू होया. बाबा, आईनी पूजेला बोलावलंय. थांब निशा, इकडे पुढे ये. काय केलंस तुझे आणि का केलं? बाबा, मी काल घाबरले होते म्हणून मी गेले. कालच्या विषयी बोलत नाही मी, या घराविषयी बोलतोय मी. हे घर का विकलंस तू? सगळं कळलंय मला. आपला वकील आप्पाला भेटून आलाय, तुझे सगळे कारनामे कळलेत मला. बाबा, काय बोलताय तुम्ही? हे तुम्हाला माहितीये ना आपल्याला फसवलंय. नाटकं करू नकोस. खोटं बोलतेस तू. आमचा कोणाचाच विचार करण्यास तू. अरे हिम्मत कशी झाली तुझ्या करण्याची? बाबा, तुम्ही माझ्यावर खोटा आळ घालताय. अजूनही खोटं बोलायला लाज नाही वाटत तुला? तू काय केलंस त्याची कल्पना आहे तुला? गौरीच्या लग्नात मदत करण्याच्या नावाखाली तू पॉवर ऑफ अटर्नीवर माझी सही घेतलीस. एका बाजूला गौरीचं लग्न होत होतं, दुसऱ्या बाजूला बसून तू या घराचा सौदा करत होतीस. 80 लाखाला घर विकलंस तू. गौरी बरोबर आमची पण पाठवणी केलीस तू. सगळ्या गोष्टी कळल्यात मला. चल मी तुम्ही निघते, मला बाबांना बोलवायला जायचंय आणि पूजेची तयारी करायची. आजी वाट बघत असते ना, तुम्ही पण या. थांब ना गौरी, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. हे काय महत्वाचे बोलायचे आहे, बोल ना. तुला काय करायचंय? हा, मुलींच्या गप्पा आहेत त्या. तू काय करणार आहेस? तुझा बाहेर. अरे काय बाहेर जा बोलते मला, काय तू पण मी तू. ठीक आहे, मग मी आतमध्ये जातो. अजिबात नाही, लपून ऐकायला बाहेर जा गपचूप. मी तुम्हाला लपून ऐकायच्या सवय नाही, माहितीये काय? हे फक्त लपून खातो, कोणाच्या गोष्टी ऐकत नाही लपून. हो ना, मग जा बाहेर जा. ठीक आहे, जातो बाहेर. इन्सल्टिंग आहे एकदम, मला बाहेर पाठवतो तुम्ही. काय गौरी, ऐक ना, काय आहे तुझं? जा बाहेर आणि दार जोरात लावून घे. ए जोरात काय जोरात? मी काय मंगायची आई आहे काय? जोरात लावून घे, बाहेर जा. मला बोल. काय हा? सोड गौरी, चल. अगं या घराविषयी बोलतोय मी. अजूनही खोटं बोलायला लाज नाही वाटत तुला? तू काय केलंस त्याची कल्पना आहे तुला? अय गौरीचे बाबा कोणावर चिडले? गौरीमुळे गप्प बसलोय मी. तुझी सगळी कारस्थानं माहिती आहेत मला. हे घर घाण टाकलेलं नाहीस तू. 80 लाखाला विकलंयस.
त्यातले 10 लाख रुपये गौरीच्या लग्नासाठी खर्च केलेस. पेपर्सवर सह्या तुझ्या. बाबा मी असं काहीच केलं नाहीये. पण मी का घर विकेन? मला कोणीतरी फसवतंय बाबा. हं? आप्पाला फोन लावतो, बोल त्याच्याशी. मी कुणाशी नाही बोलणार फोनवर. त्यांनी फसवलं ना तुला. सांग ना आप्पाला. मी का बोलू? मला काय गरज आहे? तू पैसे घेतले नाहीस ना, मग सांग ना आप्पाला तसं. बोल ना फोनवर. काम का फुटलं तुला? हा, तुझं काही केलं नाहीस तर काल पळून का गेलीस तू? आणि मी वकिलाकडे जातो म्हणलं तर टाळत का होतीस तू? बोल बोल. इतकं काय वाईट केलं मी तुझं? कसला सूड घेतेस तू? गौरीला काय सांगू? 4 दिवसात घर खाली करायचं म्हणून? कशाचाही विचार केला नाहीस तू? इतकी निर्लज्ज झालीस तू बाई. बाबा मी काही थोडीशी लाज शिल्लक असेल तुझ्याकडे. उरले सुरले सगळे पैसे आप्पाला नेऊन दे. आप्पा चांगला माणूस आहे आणि घराचे पेपर्स परत घरी घेऊन ये. नाही. म्हणजे मी नाही घेतलेत पैसे. हे बघ निशा, पण मी काही केलं नाहीये तर मी का पैसे देऊ? अरे तुझा खोटेपणा संपतच नाहीये. माझे हात दगडाखालीत म्हणून मी गप्प आहे, लक्षात ठेव. माझी परीक्षा बघू नकोस. चुपचाप उरलेले पैसे आप्पाला नेऊन दे, नाहीतर गौरी समोर तमाशा करायचा नव्हता ना तुम्हाला? पण हा माझा नाईलाज आहे बाबा. तुम्हाला काय वाटतं मी पैसे घेतलेत ना? ठीक आहे, मग माझ्या सामानाची तपासणी घ्या ना. माझ्या आईच्या घराची झडती घ्या, पोलिसात कळवा. तुमच्या मनाला येईल तेच करा. आज कळू दे कोणाला कळायचंय ते. निशा, गौरी समोर तमाशा होता का माने? ऐक माझं. हो तुझ्याकडे ना ते या बाहेर ठेवा. सगळं करून मीच वाईट आहे ना? तपासा ना, सगळं सामान तपासा माझं. दिंड काढा माझी. त्या विकीने फसवलं तुम्हाला. मी सुद्धा विकीच आहे. पोलिसात द्या मला. हो काय हा सणावराला कसली नाटकं चालली आहेत तुझी? तुम्हाला सगळी नाटकं वाटतायत? गौरी कुठे आहे? बाजूला आहे. बोल होता, बोल मोठ्याने बोल. अहो काय झालंय? ती अशी का रडतीये? तुम्ही काय मारलं बिरलं की काय हिला? आई बाबा मला नको नको ते बोललेत. आळ घालतायत माझ्यावर. मी खरंच काहीच केलं नाही हो. तपासा ना, माझी रूम तपासा, माझं सामान तपासा. बघा ना सगळं तुम्ही. हो तू आधी शांत हो. हळू बोल, जरा हळू बोल. अगं रागाच्या भरात बोलले असतील. आम्हाला माहितीये तू मुद्दामून काही केलं नाहीयेस. तुला फसवलेलं आहे. रागात बोलेल नाही मी. आज आपल्यावर जी परिस्थिती आली ना ती हिच्यामुळे आली आहे. 80 लाखाला घर विकलंय नी आप्पाला. सगळे पैसे रोख घेऊन मोकळे झाले ना, आता कबूल करत नाहीये. मी खरंच काही नाही केलंय. पप्पा खोटं बोलतोय. बोल आप्पाशी बोल. बोलतेस तर बोल. मी का बोलू कोणाशी? हो माका माहिती होता हिनेच काहीतरी केलेला. काय गो हा घर फुकून टाकला. तुका काय लाज नाही वाटली? कसली गो बाय तू? हा 1 नंबरची पांढरी पाल. अगो घराला लागलेली कसं राहत तू? आणि घर पकडणारी उंदीर राहत तू. थांब जरा, शांत राहा तू. अहो तुम्ही पण शांत राहा. हे बघा गौरी इकडेच आहे बाजूला. बोला बोला, मलाच बोला. काय पुरावा आहे तुमच्याकडे? मी का बोलू कोणाशी फोनवर? अगं हळू बोल ग निशा, हळू बोल. अगं गौरी बाजूलाच आहे. तिच्या कानावर काय गेलं तर? का हळू बोलू मी? भीती आहे का मला कोणाची? का हळू बोलू मी? जाऊय बापू, अहो नुसते बोललात का? मुस्कट फोडूचा. थोडा ना मारा, मला घरात दाबून टाका. माझं रॉकेट टाकून पेटवून द्या मला. अगं हळू बोल. आई तुझ्या पाया पडते मी.
आई वहिनीचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. वहिनी अगं तू तू का रडतेस? काय झालंय? आई सांग ना मला काय झालंय?